चला आज महाराष्ट्र भवनचा ऊर्जा आणि ऊर्जा संपत्तीचा थोडी चर्चा करू. म्हणून पालघर जिल्ह्यात तिथे अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? आवाज जर मोठा तारापूर का? मी बघितलं नाही. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थापन कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? भाटघर, कनेर, राधानगरी, कोयना. राधानगरी, कोयना, कनेर, भाटघर. कोयना, कनेर, भाटघर, राधानगरी. भाटघर, कनेर, कोयना, राधानगरी. तिसरा ऑप्शन नाही, हा चौथा. चौथा का? भाटघर, कनेर, कोयना, राधानगरी. हा भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा, बुलढाणा, भंडारा मध्येच आहे. अहिल्यानगर, चंद्रपूर. भंडारा नाही, अहिल्यानगर. अहिल्यानगर का? कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केलेले कोकण सम्राट ही जाती कोणत्या फळ पिकांची आहे? हापूस आंबा. आंबा. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बालापूर, अकोट, पातूर, बार्शी, टाकळी. अकोट. बालापूर. बालापूर का? महाराष्ट्रातील ह्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. नागपूर, संभाजीनगर, अजमेर, ठाणे. नागपूर. नाही, अंजनेर. अंजनेर कुठला? भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? ऑप्शन ऑक्टोबर 1984, ऑक्टोबर 1983, डिसेंबर 1984, डिसेंबर 1983. डिसेंबर 1984. नाही, ऑक्टोबर 1984. पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? ऑप्शन सांगतो. पाणी, कोळसा, वारा यापैकी नाही. कोळसा. बल्लारपूर हे नदीच्या खोऱ्यातील महत्वाचे कोळसा क्षेत्र कोणतं आहे? पेनगंगा, प्राणहिता, वर्धा, पेनगंगा. वर्धा. कोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख. चिपळूण. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? कोराडी, काटोल, कापरखेडा, परळी. परेला पण आहे. काटोल. रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला जलविद्युत केंद्र कुठे आहे? केसळी, देवरुख, चिंपळूण, पोकळी. कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. राजस्थान मधील अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर, नरोरा, काकरापार, रावतभट्टा. उस्मानाबाद. धाराशिव जिल्ह्यात खालील कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? हरिबू, सांगवी, शिंगोळी, इलज. काय प्रश्न काय? हरगुळ, सांगवी, शिंगोळी. प्रश्न उस्मान काय? धाराशिव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? हरगुळ, सांगवी, शिंगोळी, किलज. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर, रायगड, अकोला, अमरावती. अकोला. पारस. महाराष्ट्रातील खालील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? पारस, तुर्भे, तारापूर, तुर्भे. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मित केंद्र कोणता? ठोसेघर, देवगड, खडकवासला, ब्राह्मणवेल. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणता? ठोसेघर, देवगड, खडकवासला, ब्राह्मणवेल.
ठोसेघर. कोरडवाहू क्षेत्रात खालील कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? ज्वारी, बाजरी, रागी, ऊस. रागी. रागी. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे गणले जाणारे परळी वैजनाथ येथील वैष्णव विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर, अकोला, बीड, अमरावती. वने आणि वनसंपदा विभाग. यापैकी कोण राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? केवलादेव, बुगामल, चांदोली, नवेगाव, बांध. केवलदेव. केवलादेव. लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? लातूर 10 ते 20%, 33%, 5% पेक्षा कमी, यापैकी नाही. 5% महाराष्ट्राचे राज्य फुल जारूळ, मोठा बोडारा, तामन हे कोणत्या रंगाचे फुल आहे? निळ्या रंगाचं आहे का? जांभळा. निळ्या जांभळामध्ये फरक वाटतो. निळा पण हा ऑप्शन आहे. हा, हा, नाही? महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे? राज्य वृक्ष. राजवृक्ष पिंपळ आहे का? नाही, वड. फणस, कुसुम, साग, आंबा. चौथा आंबा. टिमटिम हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे. पांढरी चिंपी, निळी चिंपी. तेच आहे. पांढर चिप्पी म्हणजे चिंपी. ए प्रश्न आताच वाच बघू. पांढर चिप्पी काय नेमकं? प्रश्न कळला नाही. हा महाराष्ट्र टिमटिम हा महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष आहे. ऐका रे ऐका आपलं. कांदळ म्हणजे काय? पांढरी चिंपी म्हणलं. असं आहे? खालीपैकी प्रचंड छायाच्या प्रदेशामध्ये टिमटिमचे स्थान आहे. ऑप्शन महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. वाई. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादन असलेला जिल्हा कोणता? वन असलेला गडचिरोली. गडचिरोली. गडचिरोलीचं सर्वात जास्त वन. खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे? लातूर. ऑप्शन तर सांगू द्या. नागपूर, भंडारा, गोंदिया, सोलापूर. आपलं सोलापूर. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने कोणती? सदाहरित, काटेरी, पानझडी, निम सदाहरित. सदाहरित, पानझडी. सदाहरित वन. सदाहरित पण आणि निम सदाहरित पण. हा, तेच. दोन्ही असतात. सदाहरित वने म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? कंटिन्यू हिरवा असणारे. डोंगराच्या साईडला ते असतात बघा. ते पाऊस असू द्या का नसू द्या, ते हिरवगार असतं. तेच की काटे असलं ना. काटे असलेला. हा, ते हे झाले कॅप्टस ते झालं रे. वेगळं ते राजस्थानमध्ये तसले ठिकाण. वाळवंटात. इकडे नाही का ते? चला डाव सोडा. महाराष्ट्रातील आरक्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाची पूर्ण असलेले फळझाड. हे नको, हे काय कळणी. दुसरा. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील टिमटिम येथे पूर्ण झाला आहे. ऑप्शन मंडणगड, काय मंडणगड, चिपळूण, गुहागर, दापोली. गुहागर. कोकणात कोणती वने आढळतात? पानझडी, काटेरी, उष्णकटिबंधीय, सदाहरित. उष्णकटिबंधीय. सदाहरित. किनारपट्टीच्या प्रदेशात साधारण कोणत्या प्रकारची वने आढळतात? कांदळवन, सदाहरित वने, पानझडी, अरण्ये. पानझडी. नाही, कांदळवन, दलदल. दलदल म्हणजे पानझडी. किनारपट्टीच्या ठिकाणी म्हणजे असं आहे. दलदल म्हणजे पानझडी. असं आहे का? महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर. गडचिरोली जिल्ह्यातील वनामध्ये टिमटिम आढळत नाही. टोक, महुया, देवदार, बांबू. महुआ आदळत रे. देवदारच नाही आवडता. 3 देवदार. महुआ पासून दारू बनवतात ना गडचिरोलीत. महाराष्ट्र राज्यातील तुळशीवन कुठे उभारण्यात येत आहे?
ऑप्शन शेगाव, पवनी, पंढरपूर, माहूर. शेगाव. पंढरपूर उभारण्यात येत आहे का आलंय? येत आहे, उभारण्यात येत आहे. गावात आहे. पंढरपूर. नारळाच्या झाडाला काय म्हणतात? ताड, पोकळी, जावळी, माड. माड. जावळी. माड. माड. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालीलपैकी कोणती? सदाहरित वृक्षांची वने, उंच वृक्षांची वने, पानझडी वृक्षांची वने, गवताळ वने. कोणीच दोन ऑप्शन आहेत. सदाहरित वृक्षांची वने आणि गवताळ वने. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे टिमटिम येथे आढळतात. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा. कोकण. पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 69% क्षेत्र टिमटिम आहे. 25.3%, 20.1%, 2%, 16.7%. 16.7%. 20.1%. बस. आहे अजून हे? सांगते का? पर्यटन आणि प्रणाली. मी विचारू. विचारा. पर्यटन प्रणाली. जरा जोरानं बोला. खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी पाचगणी हे थंड हवामानाचे ठिकाण प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरी, साहसी खेळ, स्ट्रॉबेरी. प्रवासी शाळा, वरीलपैकी सर्व. हा, बरोबर आहे. कुठला बरोबर आहे? वरीलपैकी सर्व बरोबर. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. अभ्यास लयच केला हो पोरं. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? भूम, वेरूळ, जांब, पैठण. पैठण. बरोबर आहे. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? पद्मालय, पाल, पाटणादेवी, अजिंठा लेणी. अजिंठा लेणी. औरंगाबाद. बरोबर आहे, बरोबर आहे. संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बोरिवली. मुंबई सबअर्बन. शहर. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे? इगतपुरी, शिरपूर जैन, कुंभोज, मांगीतुंगी. सूर्यमाळकडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? नाशिक, ठाणे, पालघर, रायगड. रायगड. पालघर. यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? भीमाशंकर, कृष्णेश्वर, महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर. बरोबर आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान टिंबटिंब जिल्ह्यास मिळाला आहे. 2014 मध्ये असं काहीतरी. सिंधुदुर्गला भेटला. बरोबर आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते? तुळजापूर, माहूर, कोल्हापूर, वणी, नाशिक. बरोबर आहे. कुठं नाशिक ना? वणी, नाशिक. साडेतीन. गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. पालघर, वाशिम, बुलढाणा, ठाणे. बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता? माथेरान. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान. टॉय ट्रेन. बरोबर आहे. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेश स्थान टिंबटिंबाई, पाली, महाड, सिद्धटेक, महागणपती. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेश स्थान पाली, महाड, सिद्धटेक, महागणपती. पाली. अष्टविनायकांपैकी वरदविनायक हे ठिकाण खालापूर तालुक्यात टिंबटिंब येथे आहे. भद्रक, महाड, पाली, ओझर.
ओझर चिंतामणी आहे. ओझर महाड आहे. महाड. महाराष्ट्रातील सॉरी थेऊरची चिंतामणी का ओझरचं आहे? मग ओझरचं महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. महाबळेश्वर सातारा, माथेरान ठाणे, भंडारदरा अहिल्यानगर, चिखलदरा अमरावती. माथेरान. ठाणे माथेरान ठाणे. बरोबर. माथेरान ठाणे. माथेरान कुठं आहे? रायगड. माथेरान ठाणे. पुण्यातील टिंबटिंब या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. खालील पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा, लेणी, अभयारण्य. चंद्रपूरमध्ये. बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण आहे. बुलढाणा, आंबा, बारवा, भिंगारा वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. बरोबर. वरीलपैकी सर्व. बुलढाणा, अंबार, बारवा, भिंगारा. यापैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वर मध्ये नाही? एल्फिस्टन पॉइंट, आर्थर सीट, तापोळा, वजराई धबधबा. वजराई धबधबा. का आर्थर सीटर आहे? नाही वजराई धबधबा. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे? वेळणेश्वर, पन्हाळे काजी, कशेळी वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. ते आहेच ते सर्व आलं मग तेच आणायचं सर्व. पण 90% तर तसंच असतं आहे. 90% ऑप्शन वरीलपैकी सर्वच असतं. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? जवाहरला. बरोबर. जव्हार. शिरड शहापूर येथील टिंबटिंब मंदिर प्रसिद्ध आहे. दिगंबर जैन मंदिर, कानिफनाथ मंदिर, तुळजादेवी मंदिर, शिव मंदिर. दिगंबर जैन मंदिर. प्रश्न काय आहे? जोरानं वाच जरा. शिरड शहापूर येथील शहापूर, शिरड शहापूर येथील टिंबटिंब मंदिर प्रसिद्ध आहे. जैन तर दिगंबर जैन मंदिर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांसंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. विचारा पुढचं. महाबळेश्वर सातारा, माथेरान पुणे, भंडारदरा रायगड. महाराष्ट्र राज्यात जल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे? येरवडा जेल पुणे. जेल पर्यटन आणि जेल पर्यटन जेलमध्ये जाऊन बघून यायचं का कारागृह कसं आहे? 700 का 800 जण 510 दिले की भेटते असं का? 510 800 असं काय तर म्हणजे कोणाला पण अलाउड नाही का? आहे की आईला भेट पर्यटन द्या. स्थळ ओपन सगळ्यांसाठी हो न्यू तुम्ही जायचं भेट देण्याचं सगळ्यांना आम्ही गेलो तर वापस येतच क्राईम करून नाही. काहीतरी काढत होते, सोडत नाही परत आम्हाला. बरं. पुढचा प्रश्न आहे. उलटगंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ यापैकी कोणते आहे? चपराळा, भंडारेश्वर, मार्कंडा, त्र्यंबकेश्वर. मार्कंडा. खालील नमूद पैकी चुकीची जोडी ओळखा. पर्यटन स्थळ आणि जिल्हा ओळखा. शिर्डी अहमदनगर, अजिंठा वेरूळ औरंगाबाद, चिखलदरा अमरावती, प्रतापगड सांगली. भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? पाथर्डी, जामखेड, आष्टी, बीड. भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तालुक्यात पाथर्डी, जामखेड, आष्टी, बीड. पाथर्डी. इकडे आहे नगरमध्ये. पंढरपूर येथे
चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? संत नामदेव, विनोबा